हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग आहे तो म्हणजे गणपती विसर्जनाचा. नक्कीच शेवटपर्यंत बघा आम्ही गणपती विसर्जन कसं केलं आणि काय नक्की प्रोसेस आम्ही कशी केली. ओके, तर हा जो स्टेप करतो आहे माझा वैशू, तो आहे थांबडी सावडीला काला का या गाण्यावरती. गाणं लागलं की त्याचे पाय थिरकतात. नक्कीच प्रत्येक गाण्यावर तो डान्स करतो आणि आम्ही त्याची जी इच्छा आहे ती प्रत्येक वेळी पूर्ण करतो. येस, माझा गणपती खूप छान आणि विराज. यावेळी आम्ही बालमूर्ती बसवली होती कारण आम्ही वैशूच जन्मलं त्या ज्याचा पहिला बड्डे होता त्या दिवशीच गणपती आले होते. तर प्रत्येक वर्षाला आम्ही त्याच्यासाठी गणपती बसवतो आणि तो खूप खुश असतो. गणपतीचं जे 5 दिवस आमच्याकडे खूप आनंदाचे असतात आणि तो नेहमीच एन्जॉय करतो. येस, तुम्ही हे जे स्टेप्स बघत असाल तर तुम्ही देखील हे गाणं ऐका आणि डान्स तुम्ही नक्कीच तुम्ही देखील त्याच्यावरती डान्स करू शकता. ओके, तर आम्ही गाणी वेगवेगळी लावली. त्यानंतर गणपतीचं गाणं लावलं, त्यानंतर बरेच गाणी अशी लावली. त्यानंतर इथे पप्पानी गीतूला घेतलं होतं. येस, तर त्यानंतर आत तू खेळवायला लागली गीतूला ती खूप छान प्रकारे तिच्याकडे गेली की ती खूप खुश असते. तसं वैशू आणि दिदो असले की ते एकमेकांना खूप छान असतात आणि बहीण भावाचं नातं हे खूप सुंदर असतं. हे दोघे एकमेकाजवळ असले की खूप छान राहतात आणि हसतात वगैरे, एन्जॉय करतात ते. येस, तुम्ही बघतच असाल की किती मस्ती चालली आहे दोघांची. ओके, तर येस, आमचा गणपती बाप्पा यावर्षी 5 दिवस होता आणि तो होता. आजचा 5वा दिवस कसा आला आहे आम्हाला समजलंच नाही आहे, कारण 5 दिवस खूप आनंदाचे पाहुणे येत होते. प्रत्येक दिवसाला कोणी ना कोणीतरी येतच होतं आणि गणपतीचे पूजा असेल किंवा आरती असेल याच्यासाठी सगळे आम्ही एकत्र जमत होतो. येस, त्यानंतर आमची आता आरती सुरू होणार होती आणि इकडे वैशूचा डान्स काही थांबायला तयार नव्हता आणि त्यानंतर परत त्याने दुसरं गाणं लावलं आणि वाटाण्याचा गोलदाना याच्यावर त्याने डान्स केला. तो नाचतोय. आम्ही सगळे त्याला म्हणतो, अरे थांब थांब थांब, आपण आता आरती घेऊया. त्याचं काही नाकाचं थांबतच नव्हता तो. बघा त्याचा डान्स बघा, कुठल्या स्टेप्स कुठे करतोय त्याचं त्यालाच माहिती आहे. ॲक्च्युली रिमोट हातात घेतला आहे. स्पीकरला गाणं मोठ्या आवाजात होतं. इथं स्पीकरचा आवाज आम्ही डिनॉईज केला आहे, त्यामुळे तुम्हाला तो गाणं ऐकायला नाही भेटणार. तर याच्यामध्ये खूप आनंदी असं दिसत आहे तुम्हाला तो. खूप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमचे गणपतीचे 5 दिवस खूप छान गेले आणि प्रत्येकाच्याच घरी असतात की कोणाच्या घरी 1.5 दिवसाचा असतो, कोणाच्या घरी 5 दिवसाचा असतो. तसं आमच्या घरी देखील 5 दिवसाचा होता. येस, आणि बघा गणपतीचे किती गाण्यावरती त्याने 4 गाण्यावरती डान्स केला आणि तो खूप खुश. येस, इकडे बघू शकते की आरतीची तयारी झाली होती आणि सगळी आम्ही आरती तयार करायला सुरुवात केली. शेवटची आरती असल्यामुळे सगळेजण करत होते. वैशू, दिदू, आत्तू एकत्र करत होते ते दोघं. त्यानंतर आरतीचे मला आरती पाठ नसल्या कारणाने मी बुकमधून म्हणजे वाचून म्हणत होते ॲक्च्युली. तर प्रत्येकाने आरती घेतली, बापाने घेतली, मी घेतली, मी नंतर घेतली ॲक्च्युली. त्यानंतर इकडे गणपतीची आरती माझी दिदू खूप एन्जॉय करत होती. इकडे तिला घंटीचा आवाज आला की ती तिकडे बघत होती. त्या सगळ्यांची तयारी झाली. येस, त्यानंतर आम्ही गणपती नेण्यासाठी तयारी करत होतो. गणपती जेव्हा बाहेर काढतो आपण त्यावेळी गणपतीचं तोंड आपल्या घराच्या साईडला असायला हवं आणि ते घराच्या आतमध्ये ठेवायचं असतो. ही प्रथा आहे कारण गणपती जेव्हा जातो तो सगळ्यांना आशीर्वाद देऊन जातो की तुमचं घर भरल्यासारखं राहू द्या आणि सुखी समाधाने राहू द्या. आणि आमची देखील तीच प्रार्थना असते की आम्हाला जे लास्ट इयरला जे अनुभव आले ते तसे नको परत यायला हवं. माझ्या आईची तब्येत बिघडली, तर पॅरालिसिस झाला, बऱ्याच गोष्टी घडल्या, त्या माझ्या लाईफमध्ये परत येऊ नये अशी मी गणपतीतील देखील प्रार्थना केली. ज्याच्या कोणाच्या आयुष्यात असं असेल त्याला देखील सुखी राहू दे, एवढीच प्रार्थना आहे माझ्याकडे. येस, त्यानंतर आम्ही गणपतीला घेऊन चाललो होतो आणि परत त्याची आराधना करायची होती. कारण गणपती जेव्हा आतमध्ये आपण मूर्ती आत तोंड करून ठेवतो त्यानंतर आपण एकदा त्याची प्रार्थना करायची असते, पूजा करायची असते. येस, ती पूजा मम्मीने केली
हे सगळं शूट वैशानने केलं आहे, त्यामुळे थोडंसं की हे हालतो आहे ॲक्च्युली कॅमेरा, तर तुम्ही समजून घ्या, कारण हे सगळं शूट हे वैशूने केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूजा केली. त्यानंतर आम्ही निघालो. सगळं सामान घेतलं काय विचारत होते ॲक्च्युली. तेच आम्ही निघालो. तर लिफ्टच्या माध्यमातून खाली गेलो. खाली गेल्यानंतर आम्ही ग्राउंड फ्लोअरला उतरलो. तर ग्राउंड फ्लोअरला जेव्हा उतरलो त्यावेळी गणपती, जो सोसायटीचा गणपती होता तो देखील निघाला होता. तर श्रद्धा देखील शूट करत होते आणि मी देखील शूट करत होते. हेच तर गाडी यायची वाट बघत होतो आम्ही. गाडी येण्याची तेथील सोसायटीमधील बायकांनी गणपतीची पूजा केली. तसंच हेच गणपतीच्या खालच्या गणपती म्हणजे सोसायटीचा गणपती जाण्यासाठी सगळे रेडी होते. तसंच इथे पूजाचा आणि फोटो काढला वगैरे. येस, त्यानंतर शूट केलं थोडंसं त्यांचं देखील. मग पूजाने माझ्या चकुलीला घेतलं थोडंसं आणि ती त्यांना खेळवत होती. ओके, तर इकडे सगळी सोसायटीमध्ये गणपती जाण्याची तयारी झाली. येस, आम्ही सुबी तिकडे गाडी घेऊन आले. त्यानंतर गाडीमध्ये बाप्पाला विराजमान केलं आणि मग आम्ही येस, त्यानंतर पप्पा घेऊन झाले होते विराजमान करण्यासाठी. हे मी गणपतीचं तोंड घराच्या साईडला असायला हवं, कधीही उलटं पकडू नये, त्या पद्धतीने पकडलं होतं. गणपती बाप्पा बसले गाडीमध्ये, कारण आज खूपच इमोशनल होतं. एक हे असतं आपलं म्हणजे की एखादी पाहुणा जर घरी आला आणि तो जात असेल तर आपल्याला खूप ते इमोशनल होतं की अजून आपण म्हणतो की अजून 1-2 दिवस राहावा, पण आपण ही गणपतीची आराधना केल्यानंतर असं बोलू शकत नाही, कारण 5 दिवसांनी त्याचं विसर्जन करावं लागतं. येस, त्यानंतर आम्ही गाडीमध्ये सगळे सेटअप झालो आणि निघालो. येस, माझी चकुली आणि मी. येस, त्यामध्ये गाडी निघाली. गाडीमध्ये पुढे गणपती बाप्पा विराजमान झाले होते. येस, प्रत्येकाच्या घरी आनंदाचं वातावरण असतं. गणपती आला की एक उत्सवी वातावरण असतं. गणपती म्हटलं की आपण सगळे घराची साफसफाई असू दे किंवा पाहुणे येणारे जाणारे असतील सगळ्यांचं करत असतो आपण. तर आज लास्ट डेला आम्ही मग तिथे आरती केली. शेवटी तिथे जेव्हा गणपती आपण विसर्जन करायला जातो त्यावेळी एकदा शेवटच्या आरती आपल्याला ज्या ठिकाणी जातो गणपती विसर्जन करणार आहे तिथे देखील आरती करायची असते. कारण जेव्हा नदीकाठी जातो तेव्हा तिथे जरा खराब असल्या कारणाने करता येणार नाही. ते माझी चकुलीसुद्धा खाली खेळायचं होतं दादा आणि चकुलीला, तर ते दोघे खेळत होते. येस, त्यानंतर आम्ही निघालो नदीच्या साईडला गणपतीचं विसर्जन करण्यासाठी. आम्ही सगळ्या घोषणा केल्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, याच्या घोषणा करत होत्या. तर इकडे आजूबाजूला बघू शकता सगळे प्रत्येकजण गाडी घेऊन आले होते विसर्जनासाठी गणपती बाप्पाच्या. त्यानंतर आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचलो आणि जो विसर्जन करणार होता त्याच्यावेळी गणपती दिला. आणि हा थोडा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता, कारण खूप नदीला पाणी होतं आणि तो पूर्ण घेऊन गेला नदीमध्ये गणपती बाप्पाने. एक घेऊन जात होता, दुसरा गणपती सोडायला जात होता, अशा नाही तो स्वतःच घेऊन गेला ॲक्च्युली. इकडे वातावरण देखील खूप सुंदर होतं. वरती बघू शकता तुम्ही, असं लालसर थोडंसं झालं आहे. सुंदर नॅचरल ब्युटी असते ती इथं बघायला भेटते आपल्याला. त्यानंतर तो करत होता शेवटपर्यंत तो सोडायला गेला ॲक्च्युली गणपती बाप्पा. इथं एक अंधार असल्या कारणाने थोडंसं दिसत नाही आहे, बट तो खूप पुढेपर्यंत गेला. त्यानंतर त्याने पाट आणून दिला. हा तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये. परत आहे ना तो व्ह्यू कॅप्चर केला वरती स्कायचा. त्यानंतर पाट आणून दिला आणि त्यानंतर निघालो. त्यानंतर तुम्ही बघतो होते खूप जण होते की गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी. आम्ही रिटर्न निघालो. येस, गणपती खाली उतरलो. गाडीतून उतरत होती मम्मी. सोसायटीमध्ये पोहोचलो. सुमित दिदूला खेळवत होता. थोडंसं ती रडत होती, चिडचिड करत होती म्हणून, कारण बराच वेळ लागला विसर्जनासाठी. त्यानंतर सोसायटीतील गणपतीचं विसर्जन चालू होतं. घरी पोहोचलो. घरी पोचल्यावर
ज्या ठिकाणी आपण गणपती बसवला त्या ठिकाणी परत पाट ठेवायचा असतो, कारण त्यावरती थोडंसं की नदीतली